या मुसळधार पावसामुळे पुण्यामधील काही खासगी आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। स्थानिक शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। मुलांना त्यांनी सुट्टी दिली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं सुद्धा कोसळली आहेत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। खबरदारी म्हणून या भागातल्या ज्या शाळा आहेत त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। हडपसर परिसरामध्ये बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। तर पहाटेपासूनच जोरदार पाऊस राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। राज्याच्या अनेक भागांमध्ये हा मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, पुण्यामध्ये त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस होतोय, रस्ते जलमय झालेले आहेत, शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे। खरं तर श्वेता, आपण जर बघितलं काल रात्रीपासून पुणे परिसर आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। विशेष करून पूर्व पट्टा जो आहे पुण्याचा, जो घाटमाता आहे त्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। हवेली असेल, दौंड असेल किंवा इंदापूर असेल, या परिसरामध्ये हा प्रामुख्याने पाऊस झालेला आहे। परिणामी सोलापूर जो महामार्ग आहे त्या महामार्गावर पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे। कदम वस्ती जे आहे, कदम आणि वाक वस्ती या परिसरामधले जे काही 20 ते 25 घरं आहेत त्या घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेले पाहायला मिळतात। प्रामुख्याने वाक वस्तीमधलं जे पाणी आहे, ड्रेनेज जे पाईपलाईन आहे ते पाणी चॉकअप झाल्यामुळे महामार्गावर पाणी आलेलं पाहायला मिळतात आणि त्यामुळे अनेक वाहनं जे आहेत ते पाण्यामध्ये अडकलेले असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते। जर या ठिकाणी जर बघितलं तर धरण क्षेत्रामध्ये पण पावसाचा जोर जो आहे तो वाढल्यामुळं खडकवासला धरणातून जवळपास 14 क्युसेक हजारनी पाणी जे आहे ते आता या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या घाटमाता असेल किंवा शहर असेल, या शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वाहतूक कोंडीवर याचा परिणाम झालेला आहे। पुण्यामधली पण काही वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे, कारण सोलापूर मार्गावर पाणी साठल्यामुळं तिथली वाहतूक ठप्प आहे, त्यामुळं शहरामध्ये पण हा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की हडपसर असेल किंवा लोणी कारबोर असेल, या परिसरामध्ये जे शाळा आहेत त्या शाळांना, खाजगी शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। ज्या भागामध्ये जे शाळा आहेत, ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे, जे रस्ते बंद झालेले आहेत, त्या मार्गावरच्या ज्या शाळा आहेत, खाजगी शाळा इंग्लिश मीडियम, त्यांना या ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली आहे। खरं तर रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। जवळपास 100 मिलीमीटरच्या वर हवेली आणि इंदापूर या परिसरामध्ये पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम हा जीवनावर झालेला आपल्याला पाहायला मिळतात। शहरातली वाहतूक कोंडी पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळतात। मात्र वाक वस्ती असेल किंवा कदम वस्ती असेल, या परिसरामध्ये पाणी साठलेल्या ज्या घटना आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि आता त्या ठिकाणी मदत कार्य जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। बचाव रेस्क्यू टीम जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि 25 जे घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहेत आणि जवळपास 20 ते 25 वाहनं जे आहेत ते सोलापूर महामार्गावर अडकून पडलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी मदत पाहिजे आहे त्यांनी आपत्ती कक्षेशी संपर्क साधावा असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र पुण्यामध्ये पाऊस जो आहे तो रात्रीपासून वाढलेला पाहायला मिळतोय। धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।